नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे राम हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3. कर्मयोग. भगवद्गीता मराठीमध्ये जशी आहे तशी. उपोद्घात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे. मी त्यांना सादर प्रणाम करतो. या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन करणारे शीलरूप गोस्वामी मला कधी आपल्या चरणकमलांचा आश्रय प्रदान करतील. माझे आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरणकमलांशी मी सादर नमन करतो. मी श्रीलरूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्ट, गोपाल भट्ट आणि श्रीलजू गोस्वामी यांच्या चरणकमलांशी सादर प्रणाम करतो. मी भगवान कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सख्यांना सादर प्रणाम करतो. हे श्रीकृष्णा, तुम्ही दुःखी जनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. मी राधाराणीला प्रणाम करतो. तिची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे आणि ती वृंदावनाची राणी आहे. ती वृषभानुराजाची सुपुत्री आहे. तसेच भगवान श्रीकृष्णास अत्यंत प्रिय आहे. मी सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो, कारण ते कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात आणि पतित जीवांवर दया करतात. श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीतेतील गीतोपनिषद असेही म्हटले जाते. गीता ही वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. अर्थात भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्य लिहिली गेली आहेत आणि एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्यांच्या रचनेविषयी तसेच आवश्यकतेविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत भाष्याविषयी पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. अलीकडेच एका अमेरिकी महिलेने भगवद्गीतेची कोणती इंग्रजी अधिकृत आवृत्ती वाचावी असा प्रश्न मला विचारला. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्त्या अमेरिकेत उपलब्ध आहेत, पण माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. याचे कारण असे की बहुतेक प्रत्येक आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत. भगवद्गीतेचा मूळ आशय भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे. एखाद्याला एखादे विशिष्ट औषध द्यावयाचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केला आहे. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही
वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचविण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहे हे आपण जाणले पाहिजे आणि याला भारतीय वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी विशेष करून श्रीमद भागवताने त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं म्हणून आपण भगवद्गीता भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंत म्हणतात, ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुला, मनुने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एका प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे परम रहस्य तुला सांगण्याचे कारण म्हणजे तू माझा भक्त आणि मित्र आहेस. याचा अर्थ असा की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे 3 प्रकार असतात, ज्ञानी, योगी आणि भक्त किंवा निर्विशवादी. ध्यानयोगी आणि भक्त या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, मी तुला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता करीत आहे, कारण प्राचीन परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी. तसेच माझ्या शिकवणीचा नव्याने पुनर्प्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंताची इच्छा होती. भगवद्गीता जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्यक्त व्हावे अशी भगवंताची इच्छा होती. यासाठीच आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश विशेषत्वाने अर्जुनाला सांगण्यात आला, कारण अर्जुन भगवंताचा भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता, मित्र होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्यांच्या भगवंतासोबत साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. मात्र थोडक्यात सांगायचे झाल्यास भक्तांचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध प्रस्थापित होऊ शकतो. ते 5 प्रकार पुढीलप्रमाणे: एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो, एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो, एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो, एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो, एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंतांशी सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्या भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये आत्यंतिक भेद आहे. ही मैत्री दिव्य असून ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुतः प्रत्येकाचा भगवंतांशी विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाशी पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या वर्तमान बद्धावस्थेत आपल्याला केवळ भगवंताचेच नव्हे तर त्यांच्याशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे सुद्धा विस्मरण झाले पाहिजे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंताशी विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि यालाच स्वरूप असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे मनुष्य स्वरूपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो आणि यालाच स्वरूपसिद्धी अर्थात मूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून
अर्जुन भक्त होता आणि त्याच्या भगवंताशी सख्य भावामध्ये नित्य संबंध होता. अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे. त्याने केलेल्या स्वीकृतीची पद्धती 10व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. अर्जुन म्हणाला, तुम्ही परमधाम, परम पवित्र आणि परम सत्य असे पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही शाश्वत, अलौकिक, आदिपुरुष, अजन्मा आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, असित, देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषींनी देखील तुमच्याविषयीचे हे सत्य मान्य केले आहे. आता तुम्ही स्वतःही मला हेच सांगत आहात. हे कृष्णा, तुम्ही मला जे सांगितले त्याचा मी पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो. हे भगवान, तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाही. पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परमब्रह्म म्हणून स्वीकारले. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परमजीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परमब्रह्म आहेत. परमधाम म्हणजे भगवंत सर्व गोष्टीचे परम आश्रयस्थान आहेत. पवित्रम म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारांपासून मुक्त आहेत. पुरुषम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत. शाश्वत म्हणजे मूळ. दिव्यम म्हणजे अलौकिक. आदिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान. अजम म्हणजे अजन्मा आणि विभुम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता काही जण विचार करतील की कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची स्तुती करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे हे दाखविण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकात सांगतो की श्रीकृष्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ही गोष्ट केवळ तोच नव्हे तर नारद, असित, देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्वश्रेष्ठ महर्षी आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, तुम्ही जे सांगत आहात त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो. सर्वमेतदत मन्ये, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी सत्य म्हणून मान्य करतो. अर्जुन असेही सांगतो की भगवंतांचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवता सुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही. तर मग एखादा मनुष्य भक्त झाल्याविना भगवान श्रीकृष्णांना कसे जाणू शकेल? यासाठी भगवद्गीता भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांचा सन्मान आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विकदृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचित नाही तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे. वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय? अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा एक भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य नाना प्रकारच्या अडचणीमुळे त्रस्त झालेला असतो. अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. केवळ अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण भौतिक जीवनाच्या चिंताग्रस्त असल्यामुळे आपले अस्तित्वच मुळी असतः वातावरणात आहे. खरे तर आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. तथापि काही कारणांसाठी आपल्याला असे वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. या पुढील सारांश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे.